जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। शिर्डीत 4 वर्षांनंतर विश्वमांगल्य सभा जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाअंतर्गत 2 दिवसीय अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रात प्रशांत हस्तालकर, वृषाली जोशी, पूजा देशमुखजी, गायत्री लोमटे, शुभांगी मेंढे, अनुराधा यादव यांच्यासह देशातील विविध राज्यातून विश्वमांगल्य परिवाराच्या महिला उपस्थित होत्या। या सभेत जवळपास 15 ते 20 प्रांतातून महिला आल्या होत्या। आपली पुढची पिढी चांगली घडावी या हेतूने विश्वमांगल्य सभा जनप्रतिनिधी परिवार काम करत असल्याचे यावेळी उत्तर महाराष्ट्र संयोजिका धनश्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले। आज आपल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण विश्वमांगल्य सभा याचा जनप्रतिनिधी संपर्क विभागाचं पहिली सगळ्यात मोठी सभा आपण आज शिर्डीमध्ये घेतलेली आहे, अखिल भारतीय जनप्रतिनिधी सभा। आणि ह्या सभेमध्ये जवळपास 15 ते 20 प्रांतातून महिला आल्या होत्या आणि खूप छान प्रतिसाद सर्व महिलांनी आम्हाला दिला आणि विश्वमांगल्य काय आहे याची छानपैकी माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे। आपल्या भारतामध्ये आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी मागं पडत आहे आणि आपली जी आई आहे तिला हे संस्कृतीचं ज्ञान देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। तर त्या दृष्टिकोनातून विश्वमांगल्य काम करत आहे की आपली पुढची पिढी चांगली घडवावी, याच्यामध्ये एका आईचं खूप मोठं रोल असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। या 2 दिवसीय बैठक सत्रात विश्वमांगल्य सभेच्या जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे। जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग ज्याचा मूळ उद्देश हा देशातले जितके पण इलेक्टेड सिलेक्टेड मेंबर्स आहेत, म्हणजे सांसद, विधायक, पार्षद, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायतपर्यंत हे जवळपास 58 लाख परिवार आहेत जे जनप्रतिनिधींचे परिवार आहेत। तर विश्वमांगल्य सभा एक विषय घेऊन चालली आहे, प्रत्येक घरामध्ये एक चांगली आई असली पाहिजे। जनप्रतिनिधींचा परिवार हा अनेक लाखो लोकांचा परिवार आहे, त्यामुळे या परिवारातल्या मातृशक्तीला केंद्रित करून आम्ही हा कार्यविभाग सुरू केला। या 2 दिवसाच्या बैठकीमध्ये जनप्रतिनिधी परिवारातलं वातावरण कसं असावं, कसे बदल होतील किंवा समाजामध्ये हे परिवार प्रेरणास्थान कसे ठरू शकतात, ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि आम्ही येणाऱ्या वर्षभराची एक प्रॉपर योजना ठरवलेली आहे। त्यामुळे अनेक कार्यक्रम आणि संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून आता जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग साईबाबांच्या आशीर्वादाने पूर्ण भारतभरामध्ये काम करणार आहे। त्यामुळे धनश्रीताईंनी जसं म्हटलं, आज 17 प्रांतांमधून या 2 दिवसाच्या बैठकीसाठी कार्यकर्त्या आल्या होत्या। तर आम्ही येणाऱ्या 1 वर्षाची पूर्ण योजना तयार केलेली आहे। सध्या संघटनेमध्ये जर 15 लोक समाविष्ट झाले आहेत, तर ह्या 15 लोकांच्या परिवाराचा तर आम्ही संस्कारवान आणि धर्माधिष्ठित पिढी निर्माण करू याची गॅरंटी मी देते। आणि ह्या 15 परिवारातनं जर त्या पुढच्या 50 परिवाराला जोडू शकू तर हेच आमचं संघटनेचं काम आहे। तर रोप आम्ही छोटंसंच लावून राहिलो आहे, ते झाड बनवायचं आहे आम्हाला। समाजाची जी तुम्ही सांगून राहिले आहे की आपण दुसऱ्या मार्गात चाललो आहे, तेच तर आपले संस्कार आपल्याला द्यायचे आहे। आईची भूमिका महत्त्वाची असते परिवारात। तर आम्हाला जनप्रतिनिधीचा परिवार म्हणजे आम्हाला घर पण सांभाळायचं आहे, मुलं बाळं पण सांभाळायचे आणि कळत नकळत त्यांचं जे कार्यक्षेत्र असतं, नवऱ्याचे कार्यक्षेत्र असते, ते पण आमचा परिवार बनून जातं। तर आमची जबाबदारी नवऱ्यापेक्षा डबल असते। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।